आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 39। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जा आणि जे काही व्हिडिओ असेल ते व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यामध्ये नॉलेज चेक दिलेला आहे, तर नॉलेज चेक वर क्लिक करा आणि यातून स्टार्ट करायचं आपल्याला। नॉलेज चेक वर जाऊन इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, जेव्हा तुम्ही एखाद्या स्लाइड मध्ये टेक्स्ट बॉक्स किंवा चित्र इन्सर्ट करता तेव्हा प्रेझेंटेशनच्या उजव्या बाजूस एक टॅब किंवा पेन ओपन होते, त्याला काय म्हणत आहे? तर त्याला आपण काय म्हटले जाते? तर त्याला डिझायनर टॅब किंवा पेन म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुमची मैत्रीण इतिहासाची शिक्षिका आहे, हा तिचा पहिला जॉब असल्यामुळे तिला कसं शिकवावे किंवा पुढला क्लास कसा प्लॅन करावा याबाबत तुमची मदत हवी आहे, तुम्ही तिला काय सुचवाल म्हणत आहे? तर यासाठी आपण लेसन प्लॅन किंवा प्लॅनर तयार करण्यास सांगणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटन क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पहिलं झालेलं आहे आणि कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन सोडवायचं आहे, तर सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सिम्युलेशनचे दोन प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न इथून चालू करा। पॉवर पॉईंट वापरकर्त्यांना आणखी अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता। आता दिलेल्या सादरीकरणावर मॉडिसन थीम लागू करा म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला फॉर्मॅट डिझाईन टॅबवर जायचं आहे। डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर इथे मोर वर जायचं आहे। मोर वर गेल्यानंतर इथे मॉडिसन थीम दिलेले आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात। आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला व्हॉट आर वर्ल्ड मॅप या निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलायचा आहे। तो किती करा म्हणते? 51। तर त्यासाठी आपल्याला साईज मध्ये जा आणि साईज मध्ये जाऊन 51 करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। येस बटन क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचा कोर्स इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे, तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, इमेज पहा, हे डिझायनर पेन युजरला कशासाठी मदत करते म्हणत आहे? तर कशासाठी मदत करते? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। खालीलपैकी कोणतं ऑप्शन तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन मधील निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट आकार वाढवण्यास मदत करेल म्हणत आहे? तर फॉन्ट आकार आपण ऑप्शन 3 वरून वाढवू शकतो। तुम्ही MS पॉवरपॉईंट मधील स्लाइड फक्त पिक करून व माउसचे ड्रॉप करून किंवा मूव्ह करून शिफ्ट करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। तुम्ही MS पॉवरपॉईंट मध्ये स्लाइड फक्त पिक करून व माउसचे ड्रॉप करून मूव्ह किंवा शिफ्ट करू शकता म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। तुम्हाला मित्राला विविध प्रकारच्या नकाशांची यादी एका ऑर्गनाइज पद्धतीने ठेवायची आहे। त्यांचे प्रेझेंटेशन लेसर प्लॅनर आहे। एका स्लाइडवर नकाशे सूचीबद्ध करण्यासाठी तुम्हाला कोणता ऑप्शन योग्य वाटेल म्हणत आहे? तर याचं उत्तर टेबल्स आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर इथून क्लोज करा। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट वर सेल्फ सोडवायचा आहे, तिथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 3 मध्ये दिलेले टेबल सिलेक्ट करा। टेबलला तुमच्या आवडीची टेबल स्टाईल अप्लाय करा। त्यांचा शेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर यासाठी बघा आपल्याला स्लाइड क्रमांक 3 मध्ये जायचं आहे। स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा, त्यानंतर टेबलवर अशा प्रकारे क्लिक करा, म्हणजे पूर्ण टेबल सिलेक्शन होईल। त्यानंतर डिझाईन टॅब मध्ये जायचं आहे आणि यातून कोणती एक स्टाईल घ्या अशा प्रकारे। त्यानंतर शेलचा शेडिंग कलर आपल्याला कोणता ठेवायचा आहे? रेड सांगितलेला आहे, तर यातून आपल्याला रेड कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। ओके बटन क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या डेस्कटॉप मधून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चर्स वर जायचं आहे। पिक्चर्स वर गेल्यानंतर डेस्कटॉप निवडायचा आहे आणि कोणतेही पिक्चर घ्या, त्यानंतर इन्सर्ट बटन क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन,
दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला न्यू स्लाइड वर जायचं आहे. न्यू स्लाइड वर जा आणि ज्यातून आपल्याला ब्लँक स्लाइड याच्यातून निवडायची आहे अशा प्रकारे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये तुमच्या डेस्कटॉपवरून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर पिक्चर्सवर जा. पिक्चर्सवर गेल्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे आणि कोणते चित्र घ्या आणि त्यानंतर तिथे इन्सर्ट करा अशा पद्धतीने, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा. त्यामध्ये प्रूफ हब टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जा आणि त्यातनी तो टेक्स्ट बॉक्स इथे ड्रॅग करून तो काढायचा आहे अशा प्रकारे, आणि त्यामध्ये प्रूफ हब्स हे नाव त्यामध्ये कॉपी पेस्ट करा किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे कारण संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर आपलं एक्झाम एंड केलेलं आहे आणि स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, सॅटेलाइट कम्युनिकेशन कसे कार्य करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचा वापर करून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. मोडेम या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे म्हणत आहे. तर मोडेम या शब्दाचे पूर्ण रूप हे मॉड्युलेटर व डीमॉड्युलेटर आहे. कोणता मॉडेम स्टँडर्ड फोन लाईन वापरतो म्हणत आहे. तर याचं उत्तर DSL मॉडेम आहे. ADSL म्हणजे काय म्हणत आहे. ती ADSL म्हणजेच एसिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. कम्युनिकेशन चॅनल म्हणजे काय म्हणत आहे. तर संदेश वाहून नेणारे एक माध्यम आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. कोणती सेल्युलर सेवा व्हॉइस ट्रान्समिशनसाठी अॅनालॉग सिग्नल वापरते म्हणत आहे. तर याचं उत्तर 1G आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. मोडेमचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर MBPS आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशनचा मुख्य दोष काय आहे म्हणत आहे. तर याचा मुख्य दोष हा खराब हवामानामुळे व्यत्यय आहे. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. मॉडेमचा उच्च ट्रान्सफर दर काय सूचित करतो म्हणत आहे. तर याचं वेगवान डेटा ट्रान्समिशन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. दुय्यम स्टोरेज म्हणजे काय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, कायमस्वरूपी डेटा स्टोरेज आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 39 सोडवायचं आहे.